नवीन सत्रात पुन्हा आपले स्वागत आहे. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांचे, त्यांची उंची, वजन, रंग, भाषा, ते खातात ते अन्न, ते खेळतात, ते साजरे करतात ते सण, हे पाहिले आहे का? ते सर्व सारखेच आहेत का? उत्तर नाही आहे. आपण पाहत असलेल्या फरकांना विविधता म्हणतात. या सर्व विविधता आपण जिथे राहतो त्या ठिकाणच्या भूगोल आणि इतिहासावर दोन्हींचा प्रभाव पडतो. इयत्ता 6वी सामाजिक अभ्यासातून विविधता आणि भेदभावाबद्दल अधिक समजून घेऊया. अध्ययन निष्पत्ती. तुम्ही हे करू शकाल. विविधतेचा अर्थ समजून घ्या. भेदभावाचे विविध प्रकार ओळखा. भेदभावाचे स्वरूप आणि स्रोत समजून घ्या. महत्वाचे शब्द: लिंग समानता, पुरुष आणि महिलांसाठी समान वागणूक, अस्पृश्यता, एक अशी प्रथा ज्यामध्ये काही खालच्या जातीच्या लोकांना अंतरावर ठेवले जाते. वर्णभेद, वंशाच्या आधारावर भेदभाव. शाश्वत विकास, भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेची तडजोड न करता वर्तमानाच्या गरजा पूर्ण करणारा विकास. भेदभाव, वंश, धर्म, जात, लिंग किंवा इतर वैशिष्ट्यांच्या आधारावर अन्याय्य वागणूक. संकल्पना नकाशा तपासा. आपण अनुक्रमे विविधता, भेदभाव आणि असमानता समजून घेऊया. विविधता. भारत हा अनेक विविधतेचा देश आहे. आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, विविध प्रकारचे अन्न खातो, वेगवेगळे सण साजरे करतो आणि वेगवेगळे धर्म पाळतो. काही 100 वर्षांपूर्वी लोक नवीन भूमी किंवा स्थायिक होण्यासाठी किंवा लोकांशी व्यापार करण्यासाठी नवीन ठिकाणांच्या शोधात जगाच्या एका भागातून दुसऱ्या भागात प्रवास करत असत. बहुतेकदा ते त्यांच्या नवीन ठिकाणी स्थायिक होऊ लागले, ज्यामुळे जुन्या आणि नवीनचे मिश्रण झाले आणि संस्कृतीच्या या मिश्रणातून प्रदेश वैविध्यपूर्ण बनले. त्याचप्रमाणे जेव्हा लोक त्यांचे जीवन ज्या भौगोलिक क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राशी जुळवून घेतात, तेव्हा विविधता देखील येते. उदाहरणार्थ, समुद्राजवळ राहणे हे वाळवंटाजवळ राहण्यापेक्षा वेगळे आहे. त्याचप्रमाणे कामाचा प्रकार देखील ठिकाणाहून वेगळा असतो. भेदभाव. भारत हा एक विविधता असलेला देश आहे, पण सर्व विविधता साजरी केली जात नाही. आपल्यासारखे दिसणारे बोलतात, कपडे घालतात आणि विचार करतात अशा लोकांसोबत आपण सुरक्षित वाटते. आपल्याला असे लोक सापडू शकतात जे वेगळे, अपरिचित आणि त्यांना न समजणारा विचित्र असतात. आपण काही विशिष्ट दृष्टिकोन आणि मते तयार करतो. जेव्हा लोक त्यांच्या पूर्वग्रहावर वागतात तेव्हा भेदभाव होतो. पूर्वग्रह. जेव्हा काही लोकांबद्दल आपली मते नेहमीच नकारात्मक असतात, त्यांना आळशी, धूर्त
कंजूष इत्यादी म्हणून पाहणे, तेव्हा हे पूर्वग्रह आपण त्यांच्याबद्दल बाळगतो. पूर्वग्रह म्हणजे इतर लोकांचा नकारात्मक न्याय करणे किंवा त्यांना कनिष्ठ म्हणून पाहणे. आपण अनेक गोष्टींबद्दल पूर्वग्रह बाळगू शकतो. लोकांच्या धार्मिक श्रद्धा, त्यांचा त्वचेचा रंग, ते कोणत्या प्रदेशातून आले आहेत आणि ते कोणते कपडे घालतात इत्यादी. बऱ्याचदा इतरांबद्दलचे आपले पूर्वग्रह इतके तीव्र असतात की आपण त्यांच्याशी मैत्री करू इच्छित नाही आणि आपण त्यांना दुखावणाऱ्या पद्धतीने वागू शकतो. साचेबद्ध. जेव्हा आपण लोकांना किंवा समुदायाला एकाच प्रतिमेत बांधतो तेव्हा आपण एक ठोकताळा तयार करतो. ठोकताळा आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडे एक अद्वितीय व्यक्ती म्हणून पाहण्यापासून रोखतात, ज्याचे स्वतःचे विशेष गुण आणि कौशल्ये इतरांपेक्षा वेगळी असतात. साचेबद्धता आपल्या सर्वांना प्रभावित करतात, कारण ते आपल्याला काही गोष्टी करण्यापासून रोखतात. भेदभाव वेगवेगळ्या प्रकारचा असतो. धार्मिक भेदभाव. जगात 8 धर्म आहेत आणि ते सर्व भारतात पाळले जातात. तथापि ही विविधता भेदभावाचे कारण देखील असू शकते. एका विशिष्ट धर्माचे पालन करणाऱ्या लोकांच्या गटाला त्यांना कनिष्ठ वागणूक देऊन किंवा त्यांच्या रीतिरिवाजांवर किंवा पद्धतीवर टीका करून भेदभाव केला जाऊ शकतो. जातीय भेदभाव. लोक उपजीविका मिळवण्यासाठी शिकवणे, सुतारकाम, मातीकाम, विणकाम, मासेमारी, शेती इत्यादी विविध प्रकारच्या कामात गुंतलेले असतात. तथापि विशिष्ट प्रकारच्या कामांना इतरांपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. स्वच्छता, धुणे, कचरा वेचणे इत्यादी कामे कमी मूल्याची मानली जातात आणि हे काम करणाऱ्या लोकांना घाणेरडे किंवा अशुद्ध मानले जाते. ही श्रद्धा जातीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा पैलू आहे. जातीय व्यवस्थेत समुदाय किंवा गटांना एकमेकांच्या वर किंवा खाली स्थान दिले जात असे. जे स्वतःला वरच्या स्थानावर ठेवत असत ते स्वतःला उच्च जातीचे म्हणत असत आणि स्वतःला श्रेष्ठ मानत असत. जे खालच्या स्थानावर होते त्यांना अयोग्य मानले जात असे आणि त्यांना अस्पृश्य म्हटले जात असे. जातीचे नियम असे ठरवले गेले होते जे तथाकथित अस्पृश्य लोकांना त्यांच्या कामामध्ये वेगळे काम करू देत नव्हते. उच्च जाती अशा प्रकारे वागल्या ज्यामुळे तथाकथित अस्पृश्य लोकांना त्यांच्यासारखे अधिकार मिळत नव्हते, ज्याला जातीय भेदभाव म्हणतात. भारतात अनेक लोकांनी अशा जातीच्या अत्याचाराविरुद्ध लढा दिला आहे.
त्यापैकी सर्वात प्रमुख डॉक्टर B.R. आंबेडकर होते. त्यांचा जन्म अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या खालच्या जातीत झाला होता. ते त्यांच्या जातीवर पहिले व्यक्ती होते ज्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले आणि ते वकील होण्यासाठी इंग्लंडला गेले. त्यांना दलित समुदायांच्या हक्कासाठी लढा दिला. दलित हा शब्द संस्कृत शब्दापासून आलेला आहे. त्याचा अर्थ तुटलेला किंवा पीडित असा होतो, जो सामाजिक पूर्वग्रह आणि भेदभावाने दलित लोकांना कसे तुटले आहे हे दाखवण्यासाठी वापरला जातो. सरकार या गटाला अनुसूचित जाती SC म्हणून संबोधते. त्याचप्रमाणे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, श्री पोट्टी, रामुल्लू, वेने ललकांती, राघवय्या, सरस्वती गोरा हे काही राष्ट्रीय आणि प्रादेशिक समाजसुधारक आहेत ज्यांनी शोषित जातीच्या हक्कांसाठी लढा दिला. लिंगभेद. स्त्रिया जगातील लोकसंख्येच्या अर्ध्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात, परंतु शिक्षण, नोकरीच्या संधी, कौटुंबिक निर्णय इत्यादी क्षेत्रात त्यांना समान संधी दिल्या जात नाहीत. सर्व मानव जन्मतः स्वतंत्र आणि समान आहेत, म्हणून पुरुष आणि महिला दोघांनाही समान सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकार आहेत. जगभरात आणि देशभरात अनेक समाजसुधारकांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. भारतातील महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अशाच एका प्रसिद्ध समाजसुधारिका सावित्रीबाई फुले होत्या. सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. ब्रिटिश राजवटीत भारतातील महिलांच्या हक्कांसाठी लढण्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्याबद्दल महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखले जाते. सावित्रीबाई आणि त्यांच्या पतीने पुण्यात भिडेवाडा येथे भारतातील मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली. त्यांना आंध्र प्रदेशातील लोकांवरती भेदभाव आणि अन्याय वागणुकीविरुद्ध काम केले. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही विविधता आपल्या समाजाला कसे अद्वितीय बनवते हे शिकलात, परंतु भेदभाव त्याला कसा हानी पोहोचवू शकतो हे देखील शिकलात. धर्म, जात, लिंग आणि इतर गोष्टींवर आधारित पूर्वग्रह अन्याय निर्माण करतात, ज्यामुळे लोकांच्या संधी आणि अधिकारांवर परिणाम होतो. अधिक समावेशक आणि समानतापूर्ण समाज निर्माण करण्यासाठी या समस्या ओळखणे महत्त्वाचे आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण असमानता आणि समानतेच्या दिशेने पावले उचलण्याबद्दल शिकू. धन्यवाद.